नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आता लिंबोणीला बहार येण्यास सुरुवात झालेली आहे. तर या भागामध्ये भरपूर बहार आलेला आहे. तर काही भागामध्ये बहार का आला नाही आपण हे पाहूया. तर बघू शकता एकच फांदी आहे आणि एकच झाड आहे. तर बघू शकता हे इकडं बहार नाही आलेला आहे. अ, तर याचं कारण तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता की बा इथे बहार का आला नसेल. हे एक आपण प्रयोग करून पाहिला होता. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण झाडाची कटिंग करत आहे. कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून झाडाची कटिंग केली की त्याला एक नवीन फुटवे येतात. नवीन फुटव्याबरोबरच ते झाड ताकद मिळते आणि ताकद मिळाल्यानंतर तिचं एक अशा प्रकारे बहार येतो. तर बघू शकता आपण याची कटिंग केली होती आणि काही फांद्यांची आपण कटिंग केली नव्हती. हेच याचं एक उदाहरण आहे. तर म फळांची अवस्था संपल्यानंतर आपल्याला पावसाळ्यामध्ये किंवा आपल्या योग्य वेळी या झाडांची कटिंग करणे गरजेचं असतं. कटिंग जर केली नाही तर आपल्याला बहार लागत नाही. एक तेवढंच निश्चिंत आहे. तर तुम्ही मला एक सांगा, आपल्या भागामध्ये तुम्ही कटिंग केलेली आहे का? कटिंग केली तर कशाच्या सहाय्याने केली, कधी केली आणि कुठला महिना होता हे एक नक्कीच सांगा. आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते पण सांगा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं जर झालेलं असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा. लाईक केलं असेल तर इतर ग्रुपवर टाका. बघू शकता आपण. आणि आता जे आहे ते याला याची व्यवस्थापन पाहायचं तर याला आता सध्या पाणी देता येत नाही. पाणी जर दिलं तर नक्कीच फुलांची गळ होऊ शकते. तर हे गळ रोखण्यासाठी आपल्याला पाणी थांबावं लागणार आहे थोडंसं. त्या फुलांचं रूपांतर अशा लिंबांमध्ये होणे गरजेचं आहे. जे बारीक बारीक लिंबूत होते बघा, हे अशा प्रकारे लिंबू झालं तर आपल्याला त्यावेळेसच पाणी देणं गरजेचं आहे. हे एक महत्त्वाचा भाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, लिंबू लावल्याच्या नंतर हे कटिंग करणं गरजेचं असते. आणि कटिंग केल्याच्या नंतर बघू शकता असा बहार लागतो. हा बहाराला जवळपास आता मार्केटला 50 ते 60 रुपये किलो लिंबू जात आहे. बाकीच्या याच्यामध्ये लिंबू उन्हाळ्यामध्ये अजून भरपूर महाग जाऊ शकते. तर नक्कीच नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतीविषयक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता अशा प्रकारे बहार लागलेला आहे आणि हा बहार आपल्याला नक्की 100 रुपये किलो लिंबू भाव देऊ शकतो. आणि कमीत कमी एका लिंबोणीला एक साधारणतः 25 ते 40 किलो नक्कीच लिंबू निघतात. जर हे 100 रुपये किलो प्रमाणे जर लिंबू गेलं तर एक लिंबूनी आपल्याला 4,000 रुपयापर्यंत बेनिफिट देऊ शकते. तर मित्रांनो, आपण बांधावर किंवा शेती जिथं पाणी वगैरे साचतं त्याच्या ठिकाणी जर असे लिंबांची झाडं जर लावले तर नक्कीच फायद्याचं होईल. आणि तुमच्या भागामध्ये लिंबोणी व्यवस्थापन काय करतात ते नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टेक केअर. थँक्यू.